पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाय काय हाय? अरे बाजूला हो. मला कंटाळा आलाय घरात तीच माणसं बघून, त्यांचे चेहरे बघून. मला या घरात एक नवीन पाहुणा हवाय आणि त्यासाठी तू माझी मदत करत नाहीयेस. यार पाहुणा हवा असेल तर मग आपण असं लांब राहून कसं चालेल? आपण आणखी जवळ राहायला हवं ना. अरे हे काय झालंय तुला आता अचानक? हा काल तर इतकी छान वागत होतीस तू. नाही म्हणजे काल असं आपण मस्तपैकी एकाच प्लेट मध्ये पावभाजी वगैरे खाल्ली, किती सगळे असं छान वाटत होतं ना, सगळे जुने दिवस वगैरे आठवले. आणि आता अशी का वागतेस यार तू? कारण मला घरात पेट हवाय आणि तू नाही म्हणतोय. अरे यार अंकू, तू परत तेच. तुला सांगितलं ना ह्याला नाही आवडत कुत्री वगैरे. ऐक माझं, सोडा विषय प्लीज. बरोबर आहे. सासूबाईंना नाही आवडत ना कुत्री. तुला माहिती मी सासूबाईंचा रिस्पेक्ट करते, त्यामुळे प्लॅन कॅन्सल. आपण नको आणायला कुत्र. आपण एक काम करूया, मांजर आणूया. नाही अगं काय डोक्यात नाही सगळं. आईला मांजर पण नाही आवडत. मांजर सोड, तिला प्राणीच नाही आवडत ग कुठला. नाही ऐकायचंय ना तुला माझं? ठीक आहे, आता बघ मी काय करते. ए बाबा, ए आई, काही उलट सुलट करायचं नाही हा तुला. नाही आता मी डिरेक्टली सासूबाईंनाच विचारणार आहे आणि त्या जर नाही म्हणाल्या. काहीच म्हणणार आहे. सोडा हट्ट प्लीज. तनू, मी तुला सिरियसली सांगते, या वेळेला मी घर सोडून निघून जाईन आणि परत येणार नाही. तू किती बोलवायला आलास तरी. अरे पण तू तर बोलवायला येतच नाहीस, नाही का? जुने विषय नको काढूस. ऐक माझं, बघ मी तुझ्या पाया पडतो, प्लीज हा हट्ट सोड. हे सगळं होण्यापेक्षा घरात नवीन पाहुणा येणं बेटर आहे की नाही? अहो मंत्री, दुसरा कुठलाही गेम खेळावं, त्रास होतोय मला आवाजाचा. आता रात्रभर नुसतं कानात तेच ऐकू येत होतं मला, बू 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 बू. आणि तुम्ही परत तेच चालू ठेवताय. काहीतरी दुसरा गेम खेळावं. सरकार, तर गेम मधल्या कुत्र्यांचा त्रास होतोय तुम्हाला? हो आता होतोय मला त्रास. कशी झोपणार मी सांगा बघू मला. डोकं दुखतंय नुसतं. बिचारे मुके प्राणी, ते त्यांच्यावर काय चिडताय? चिडू नको तर काय करू नाही. मुळात मला कळत नाही कुत्र्यांना पायाच कशाला. असं बांधून ठेवायचं कुत्र्यांना. बिचारा ते मुकं जनावर, त्याला कुठे बाहेर जावं असं वाटत असेल तर कसं जाणार ते बाहेर? आपल्या सुखासाठी आपण त्यांना बांधून ठेवायचं. का घेतात ते कुत्रे, का पळतात? सरकार, तुम्हाला ही भूतदया वगैरे खरंच वाटते का तुम्ही घाबरताय म्हणून ही? कोणाचा फोन? अरे बापरे, रत्नावहिनींचा फोन आहे. घ्या. हॅलो, हा वेणबाई बोला. का हो, काय झालं? लेकीचा फोन बिझी येतोय का? नाही तिथे सारखे फोन चालू असतात ना पॉलिसी विकण्यासाठी. हो नाही, तिला फोन केलाच नाहीये मी, तुम्हालाच फोन केलाय. मला? नाही म्हणजे काही हे होतंय का? त्रास वगैरे होतोय का तिला? नाही म्हणजे एकदम मला फोन केलात म्हणून विचारते. नाही हो, त्रास वगैरे काही नाही. आणि ती त्रास झाला असेल तर मला सांगणार आहे थोडी, तुमच्यावर तीच उपाय शोधून काढेल. माझं तुमच्याकडेच काम होतं. त्याचं काय आहे, आम्ही येणार आहोत उद्या तुमच्याकडे. काय हो वीणबाई, चालणार नाही का आम्ही आलेलो? असं का विचारताय? आम्हाला का नाही चालणार? नाही म्हणजे तुम्ही एकदम काय असं विचारलत ना, म्हणून विचारलं. नाही तुम्ही असं अचानक येणार म्हणून सांगितलं ना, मग गोंधळ उडतो ना माणसाचा. या ना या. आणि तुम्ही काय परक्याच्या घरी जाणार आहात का? स्वतःच्या मुलीच्याच घरी येतोय ना. त्याचं काय झालं, आमच्या बाजूचे जे देशमुख आहेत ना, त्यांच्या मुलाचं लग्न आहे मुंबईत. तर आम्ही असा विचार केला की तिकडे आलोच आहोत तर मंत्र्यांकडे पण यावं. काय नाही, उद्याचा दिवस पण चांगला आहे ना. उद्याचा दिवस काय आहे? अहो असं काय करताय, उद्या रंगपंचमी नाही का? हो झाली रंगपंचमी, आता परत? तुमच्याकडे नाही हो, खरी रंगपंचमी होळीच्या 5 दिवसानंतर असते. हा तीच खेळायला येते
अगो बाई, हो का? आणि ऐकलत का मंत्री? हा बोला माणिक मोती, आपलं माणिकराव, बोला बोला, काय म्हणताय? अहो तुमच्यासाठी सुद्धा एक गंमत आणली आम्ही. अगो बाई, काय गंमत आणणार ते आधीच सांगा. हा नाही नाही, ते कुत्री मांजऱ्यांना असं तसं मला सांगा, आधी सांगा मला. हो तिकडे आल्यावरती मी तुम्हाला दाखवीन ती गंमत. चला चला ठेवते हा फोन. आणि आपल्यात काही बोलणं झालं ते अंकिताला सांगू नका. सरप्राईज आहे, सरप्राईज. तुम्ही काही काळजी करू नका. आपलं गुपित आहे, अजिबात काळजी करू नका. चांगलं जेवण करा. आज ते सगळे रत्नावहिनी माणिक मोती सगळे येणार आहेत ना. हा हे बघा, सुनबाई कशी वागली ना माझ्या बरोबर, तर मी माझ्या कर्तव्याला कधी चुकत नसते. कळलं ना? शेवटी मंत्री लावते माझ्या नावापुढे. शांतनू, तू सासूबाईंसमोर असं सगळं वागतोस ना, मग त्या मला उलटा. अगं ती तुला ओरडावी नाही म्हणून तुला सांगतोय. नको तिच्यासमोर मांजरीचा विषय काढू. ऐक, माझं नाही ऐकणार ती, प्लीज. त्या जर नाही म्हणाल्या तर काय करायचं हे माझं ठरलेलं आहे. हो काय ठरलंय? अरे नाही सासूबाई, बोला बोला. आज काय आहे बेत? अगं आज आपल्याकडे अगं नेहमीच आपल्याकडे जे होतं ते तसंच जेवण करतेय. नवीन काय? म्हणजे आजचा दिवस जरा वेगळा ठरला तर? म्हणजे असं की म्हणजे आपण 5 जणच असतो ना घरात, तर आपल्या 5 जणांच्या व्यतिरिक्त आणखीन पाहुणा घरी आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम? अगं मला कशाला काही हरकत असेल. जे तुला आवडणार तेच मलाही आवडणार ना. नक्की ठरलंय तुमचं हे? हो अगं, मला कशाला हरकत असेल काही. हे बघ, तसंही आपल्या 5 जणांना सतत एकमेकांकडे बघून ना कंटाळा आलेला आहे. तेव्हा नवीन कोणीतरी आलं तर चांगलंच आहे की. थँक्यू सासूबाई. इकडे थँक्यू 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 सो मच. तुम्हाला माहितीये का, मी तनुला सांगत होते त्याला सासूबाईंना काही प्रॉब्लेम नसणार. मी काय म्हणते, तुम्हाला नक्की त्रास नाही होणार ना काल झाला तसा रात्री? छे ग, काहीतरीच काय. मला कसला त्रास होणार आहे? काल रात्री बाहेर जाण्याचा आणि आपल्या घरात कोणीतरी येण्याचा काय संबंध? काही होणार नाही मला. हा, आता काल ते कुत्रे भुंकत होते म्हणून थोडीशी घाबरले मी. बाकी ठीक आहे मी आता. आपण छान व्यवस्था करू. हा सासूबाई, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुम्ही ना जगातल्या सगळ्यात बेस्ट सासू आहात. आज तुम्ही एक गोष्ट प्रूव्ह केली आहे, ते म्हणजे नवऱ्याचं बायकोवर कितीही प्रेम असलं ना तरी सुद्धा सासूच खरंच सुनेचं मन ओळखते. पुरे झालं माझं कौतुक. तुझी सगळी तयारी झाली ना? हो हो हो, माझी सगळी तयारी झालेली आहे. आणि मी तुम्हाला एक प्रॉमिस करते. मी प्रॉमिस करते तुम्हाला की तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. सगळी जबाबदारी मी घेईन. अगं, त्रास झाला तरी आपल्यालाच एकमेकींना समजून घ्यायचंय की नाही. तू मला, मी तुला. तू नाही घेणार तर कोण घेणार? खरंच मी तनुला सांगत होते, देणार सासूबाई परमिशन. काय सारखं चाललंय परमिशन परमिशन परमिशन? तुम्हा मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला परमिशन घ्यावी लागते अलीकडे. जा दिले परमिशन. परमिशन परमिशन. यू आर द बेस्ट. थँक्यू. बघितलं ना मंत्री, आपल्याला मारे सांगितलं यांनी की लेकीला सरप्राईज द्यायचंय, पण स्वतः सांगून मोकळ्या झाल्या. हे कसं डोंबल्याचं सरप्राईज? असू द्या सरकार, शेवटी आई आहे ना ती. हा. त्यांना वाटणारच लेकीला कधी एकदा सांगते. पण लेकीला काय वाटलं, हे आपल्या घरी आलेले आपल्याला आवडणार नाही. हो ना? एवढा सदा विश्वास नाही आपल्यावर त्यांचा. बापरे, सकाळी तर घराबाहेर काढत होते आणि आता एकदम इतकं जवळ. काय सासूबाईंनी परमिशन दिली ना. माहितीये का, मला घरात लहानपणापासून एक म्याव हवी होती, पण मला मम्मीनी कधीच नाही आणू दिली. शाळेत मी असताना सारखं म्हणायचे मला माऊ पाहिजे, मला माऊ पाहिजे, पण ती म्हणायची नाही नाही नको नको, त्यांचे केस गळतात, त्या घरभर सगळीकडे घाण करतील आणि आम्हाला फिश पण खाता येणार नाही. पण माझी ही लहानपणीपासूनची इच्छा सासूबाईंनी पूर्ण केली. मी काय म्हणते, आपण कशी मांजर आणूया? म्हणजे काळी आणूया का? नाही नाही, मला वाटतं पांढरी चांगली दिसेल जास्त या घरात. किंवा छोटस पिल्लो घेऊया क्यूटच, का मांजर अडॉप्ट करूया मोठी?
मला काय वाटतं माहितीये का, आपण ना घारी मांजरवणी घाऱ्या डोळ्याची एकदम वेगळी सगळ्यांपेक्षा, माझ्यापेक्षाही. आता खूप तयारी करायला हवी, खूप रेडी करायच्या आहेत गोष्टी, खूप गोष्टी आणायच्या आहेत, अरेंज करायच्या आहेत. आणि फायनली सासूबाईंनी परमिशन दिलेली आहे, सो त्या परमिशनची अंमलबजावणी व्हायलाच हवी. किती बडबड करणार आहे संकू. मस्त मस्तपैकी सगळं आवरून झालंय. बस आता वाट बघायची आपल्याला आपल्या पाहुण्यांची. अजून काय लागेल का रे? हे काय आहे सगळं? अहो सासूबाई, राहायची व्यवस्था नको का करायला? छान आहे ना जागा. काय बरी आहेस ना तू? शोभतं का तुला हे? अगं काहीतरी माणुसकी ठेव ग. ह्याची कोपऱ्यात व्यवस्था करायची का राहायची? आणि वर खुशाल तोंड करून मला सांगतेस तू हे? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हत्या सुनबाई. नेमकं म्हणायचं काय तुम्हाला सासूबाई? अगं अशी कोपऱ्यात राहण्याची व्यवस्था करायची का? तू तरी राहशील का? हो चांगलीच आहे की जागा. आणि अशी किती वेळ लागणार आहे? थोडाच वेळ लागणार. इकडे तिकडे फिरायला पण जाणार ना. व्यवस्थित आहे जागा. झालं तुझं सगळं करून? ठीक आहे, आता मी सांगेन ना ते ऐकायचं. आमच्या खोलीत व्यवस्था करायची, कळलं? काय? अहो पण मग तुम्ही कुठे राहणार? ते आमचं मी बघू ना काय ते. पण असं कोपऱ्यात राहणं बरं नाही दिसत. काय आई, काय करतेस? काही नाही रे, सगळं आवरलंय माझं. तर म्हटलं हळू तयारी करून ठेवावी. बापरे, किती दमली असशील ना ग तू. हा, एकटीच काम करते, त्यात अंकू पण बिझी. थकली असशील ना खूप? नाही रे, दमत अशी नाही मी. पण अरे एखाद्याच्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण येतो ना, तेही रमेल छान. खरंय खरंय. बघ ना किती खुश आहे आपली सुनबाई. खरंच खूप खुश आहे. पण आई, मी ते म्हणत होतो की तू नाही का तुझ्या रूम मध्ये सोय वगैरे केली आहे मस्त. ते म्हणजे छानच आहे, मस्त मस्त आयडिया आहे तुझी. पण मला काय म्हणायचं होतं की ते असं तुझ्या चादरीवर नख वगैरे मारली तर म्हणजे चालणार आहे ना तुला? तरी काय बडबडतोस? नख बिख असं काही करतात का? सवयच आहे ना ती. ती अशी कशी जाणार? आणि ते केस वगैरे पण गळतात, त्याचं काय? नाही म्हणजे बघ, तुला नसेल जमणार तर मी माझ्या रूम मध्ये शिफ्ट करतो, टेन्शन नाही काही. बस, एखाद्याबद्दल किती वाईट बोलायचं, सुनबाईला किती वाईट वाटेल याचा विचार केलास तू? शी नाही नाही. आणि हे बघ, आता आपण ऍडजस्ट करायचं ठरवलंय की नाही, मग आपण ऍडजस्ट करायचं, कळलं ना? तिच्या समोर असं काही बोलू नकोस. पण काय रे, खरंच नख बिख मारतात, केस बीस गळतात? काय झालं? काही महत्वाचं बोलताय का? नंतर येऊ का? चे ग, काही महत्वाचं बोलत नाही हो. म्हणलं एक तयारी करून ठेवूया ना, जेवण सगळं रेडी आहे, मग घाई होते ना, म्हणून म्हटलं लवकर लवकर तयारी करून ठेवूया. हा, दूध आहे ना आपल्याकडे? लागेल. हो हो आहे ना. पुरणपोळी म्हणल्यावर दूध हवंच ना. काय झालं, काही म्हणालात का? छे काही नाही ग. तू कुठे बाहेर चाललीस का? नाही, एवढी नटलीस म्हणून म्हंटल. हो हो, जरा शॉपिंगला चालली आहे. अरे वा वा वा, छान छान. जा शॉपिंगला जा. अहो ते काही वस्तू घ्यायच्या आहेत, काही गोष्टी लागतील ना. हा हो जा ना, जा जा. आणि आता काय बाई, पिलून नवीन क्रेडिट कार्ड घेतलंय ना, मग काय मज्जा आहे बाई एका माणसाची. आणि पिलू आहेस ना बरोबर? काय पिलू? हा येऊ का मी? हो या. छान शॉपिंग करा. बाय बाय. काय झालं सरकार? कोणी काही बोललं का? कुणी कशाला बोलायला कशाला हवंय? सगळं दिसतंय ना. काय दिसतंय तुम्हाला? जे तुम्हाला दिसत नाही ना ते बघितलं ना. स्वतःचे आई बाबा येणार म्हटल्यावर लगेच कशी नटून थटून शॉपिंगला गेली ते. हा जाणारच ना, आता आई बाबा येतात म्हणलं, शॉपिंगला नाही जाणार का? नाही नाही, शॉपिंगला जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये.
पण आपल्याला कधी विचारलंय का की तुमच्यासाठी कधी काय आणू का म्हणून? आई वडील येणार म्हणल्यावर कशी लगेच गेली नटून थटून शॉपिंगला. अगं अंकिताच्या नवीन नोकरीच्या वेळेस पहिल्या पगाराच्या वेळेस तिने केवढं शॉपिंग केलं होतं आपल्यासाठी. मला अजून आठवतोय तो दिवस. पहिला पगार कधी झाला? आता नाही आठवतंय. तेव्हा आणलं तेवढंच. नंतर कधी विचारलंय का? तुम्ही तिचे लाडके बाबा आहात ना, तुमच्यासाठी रुमाल तरी आणला का? मला कधी विचारलंय का सासूबाई तुम्हाला कधी काय आणू का? सासू सासऱ्यांना कुत्र्या मांजरावडी सुद्धा किंमत नाही तिच्या लेखी. निदान त्यांना तरी जवळ घेतलं जातं. आपलं काय काय होणार आहे कोणास ठाऊक. अगं बाई आता कशी काय बेल वाजली? तर कुणीतरी वाजवली म्हणूनच वाजली ना. कुत्री मांजरी थोडीच येणार. आले आले पुतळे माणिकाला वणी ते हे आले रत्ना. या ना या 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 बसा बसा. हो. बसा या या या. वा वा छान बसा बस. कसा झाला प्रवास? मस्त एकदम. फक्त त्रासच झाला. म्हणजे तुम्हाला सांगतो माधवराव, स्टेशन पासून घरापर्यंत चालत प्रवास केलाय आम्ही. अरे बापरे, अंगाची नुसती लाही लाही झाली. काय करणार ना आता. आमचं घर स्टेशन पासून जवळ आहे ना, त्यामुळे रिक्षावाले इथे यायला किटकिट करतात. जरा किटकिट अक्षरशः डोकं खाल्लं माझं त्याने. अरे बापरे. हो ना. मी त्याला म्हटलं माझ्या वयाकडे बघून तरी यायला नाही म्हणू नकोस रे, थोडी दया कर माझ्यावरती. तर ऐकलं नाही माझं. तर म्हणतो कसा, थोडा चलके जाओ तो तुमको व्यायाम होगा. कुठे आहेत कुठे अंकिता मंत्री? एवढ्यात आवाज ऐकून बाहेर यायला हवी होती. घरात असती तर आली असती ना बाहेर. घरात असती म्हणजे कुठे आहे? कुठे शॉपिंगला गेले बरं का. खास शॉपिंग का? वा 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 छान 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 छान. काय मग किती दिवस मुक्काम? नाही जास्त नाही. उद्या रंगपंचमी तुमच्या सोबत खेळू, परवा लग्न आटपून जाऊ. हे काय लगेचच जाणार म्हणजे? अहो आता आलाय तर राहा की महिनाभर तरी. छान सोय केली आम्ही तुमची. हा राहा राहा. अहो तुम्ही जरा फ्रेश तरी होऊन या. किती लांबून आलात तुम्ही. हो अगं बाई, आम्ही आलो तसेच बसलो नाही का, फ्रेश झालोच नाही. चला हो. अहो कसं होणार आहे, महिनाभर राहिले तर मान दुखायला लागली. आणि तुम्ही काय हो त्यांच्या तोंडावर हसताय. आता हसू नका. चला मदत करा मला. स्वयंपाकघरात नुसता पसारा पडला. चला चांगलं जेवण बनवायचं. सासूबाई काय म्हणताय सुनबाई? बापरे केवढं ते शॉपिंग. अख्खं दुकानात उचलून आणलं की काय तुझी बायकोनी? मग काय, तुम्ही परमिशन दिली ना, मला एवढा आनंद झाला. तुम्ही खूप काय काय आणलंय. दाखव तुम्हाला. माहितीये मला तू काय काय आणणार ते. आपण बघा तरी एकदा. बर हे बघा, हे गळ्यात घालायला आणलंय. अगो बाई हे किती क्यूट आहे ना. पण गळ्यात घालून घेईल का? आणि कसं दिसेल ते? का चांगलंच तर दिसेल की. किती क्यूट दिसेल ना. आणि कपडे पण आणलेत. हे हे कपडे घालणार? हो अंकू. अय्या मम्मी. मम्मी अगं तू कधी आलीस? अगं मी आणि तुझे बाबा कधीच आलोय. तुझ्या सासूबाई म्हणाल्या ना तू शॉपिंग लागलीस आमच्यासाठी. दाखव तरी काय आणलंय. मी तुमच्यासाठी शॉपिंगला? नाही एक मिनिट इकडे ये. काहीतरी कन्फ्युजन झालंय. सासूबाई मी हे सगळं शॉपिंग मम्मी पप्पांसाठी करायला गेले असं वाटलं तुम्हाला? हो. तुला काय वाटलं? मला असं वाटलं की तुम्ही घरात मांजर आणायला परमिशन दिली आहे म्हणून मी हे सगळं मांजरीचं शॉपिंग करून आले. काहीतरीच काय. तुला माहितीये मला प्राणी अजिबात आवडत नाही आणि मला भीती वाटते त्यांची. मी कशी परमिशन देईन मांजर आणायला? असं काय करता हो? नाही आता मी एवढं सगळं सामान आणलंय ना, तुम्ही मांजर आणणारच. अंकिता खबरदार, तू आधी माझी शपथ घे मांजर आणणार नाहीस म्हणून. हे म्हणजे आई, म्हणजे त्यांना पण नाही आवडत मांजरी? काय मम्मी तू पण ना,
माहेरी असताना तर मला मांजर आणू दिली नाही. मला वाटलं सासरी आल्यावर मला माझ्या मनासारखं वागता येईल, तर नाही, इथे पण नाही. ते काहीही नाही, मी मांजर आणणारच. हे बघ, तुला शेवटचं सांगते, इथे मांजर आणायची नाही. हा मम्मी प्लीज ना ग. सुनबाई ऐक ना आईचं, आई बरोबर सांगतेय. मग आता ह्या सगळ्या शॉपिंगचं मी काय करू? एक काम कर, आम्ही गेल्यावर मांजर आणायची. हा, एक मिनिट, याला काय अर्थ आहे? आम्ही गेल्यावर आण म्हणजे काय? सगळा त्रास काय आम्ही सहन करायचा? ते काही चालणार नाही. तुला आणायची असेल ना मांजर तर माहेरी आण, इथे आणायची नाही, आधीच सांगून ठेवते. म्हणजे हे तिचं घराला लागलं, मग इथेच आणणार मांजर. मम्मी सासूबाई थांबा जरा. ठीक आहे, मी नाही आणणार मांजर, ओके, पण तुम्ही प्लीज शांत राहा. अशी कशी शांत राहू मी? तुझी आई स्वतःची बाजू सेफ करून घेते. मी बोलते मम्मीशी, तुम्ही शांत व्हा सासूबाई प्लीज. या काय म्हणाल्या, इथे मांजर आणायचं नाही. पण लग्नानंतर तुझं हेच घर आहे ना, म्हणजे तू तुझ्याच घरात मांजर आणणार, होय की नाही? आधी शपथ घे, कुठल्याच घरात मांजर आणणार नाही. ओके फाईन फाईन, मी शपथ घेते की मी कोणत्याच घरात मांजर आणणार नाही. झालं झालं